ते कुत्रा आपल्याला सांगायला येते, अरे मी जेव्हा तुमच्यासारखा होतो ना तो मी मानवातून बसलो नाही. आता बसावं वाटते पण लोक त्याला बसू देत नाही, हाकलून वाटेला होते, हाकलून वाटेला होते. परीक्षित म्हणून चुकली बरं मोठीला पडले कर्दम आणि देवती. कर्दम काय म्हणजे भगवंता, माझ्या बापानं मला लग्न करायचं सांगितलं, अनंत जन्माची वासना या चित्तामध्ये घर करून राहते आणि मला पुन्हा जन्माला यायचं नाही. हे कोणाला म्हणत आहे? प्रत्यक्ष नारायण परमात्माला, भगवंताला म्हणत आहे. ही अनंत जन्माची वासना आहे, या चित्तात घर करून राहते. पुन्हा जन्माला यावं लागते, म्हणून मला पुन्हा जन्माला यायचं नाही. तुम्हाला वाटत असेल की मी काम भोगा करता लग्न करीत आहोत, अजिबात नाही. की तिच्यापासून मला सत्संग घडला पाहिजे, मला अशी पत्नी दे, मला रोज सत्संग घडला पाहिजे. तो नारायण भगवंतानं तथास्तु म्हणलं, जा कर्दमा, तुला सत्संग करणारी बायको मिळाली. देवहूतीला दाखवण्याकरता म्हणून महाराज येते, तिला तू पसंत कर आणि तिच्याशी तू लग्न कर. सत्यशास्त्राचा प्रचार करायचा आहे आणि मी तुझ्या घरी जन्माला येईल. भगवंतानं कर्दमाला आशीर्वाद दिला, कर्दमाला सौंदर्यवान बनवलं. म्हणतो देवा मला सौंदर्यवान नको, पण माणूस काय पाहते? सौंदर्य पाहते, सौंदर्याचं वर्णन करते आणि सौंदर्याचं वर्णन केल्याच्या नंतर माणूस फसल्या जाते. नसल लक्षात आलं असेल तर जुना काळ, तेव्हाचा काळ, तेव्हाच्या काळामध्ये, आताच्या काळाच्या याच्यामध्ये नाहीये. त्यावेळेचा जुना काळ आणि त्या जुना काळाच्या याच्यामध्ये नथ राहायची बायाच्या नाकामध्ये. जुना काळ चांगली मोठीच्या मोठी नथ राहायची, आता तेवढी मोठी नथ राहत नाही. ते वजनदार नथ राहायची आणि त्या वजनाने थोडस मुंडक खाली झुकून राहायचं आणि पदर घेऊन राहायचा बाईचा, त्या वजनाने मुंडक खाली राहायचं. पण आता छोट्या 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 छोट्या, त्याला काय म्हणते मला माहित नाही, आता झुकायचं कामच नाही. आता हे उबाड जेवारी हो, काय ती उबाड जेवारी. त्यावेळेस जेवारीची जुन्या काळामध्ये जे जुने लोक आहेत, त्यावेळेस ज्वारी अशी उभी व्हायची. जेव्हा कणीस लागला, जसा जसा कणीस घोरटाली तसं तसं ते, तेव्हा नम्रता होती. आता कणीसच उभाट आहे, कोणाचा आदर सत्कार नाही. महाराज आले बा, नाही बा, पाहुणे आले बा, किंवा सासू आहे बा, सासूचा आदर कसा केला पाहिजे सुनाला, काही नाही. आणि हे मोठीच्या मोठी नथ राहायची. काय सांगत? सौंदर्याची वर्णन. बाकीच्या सगळ्या बाईला होतं, पण एका बाईला नव्हती. हिला वाटलं मी कधी घेऊ कधी नाही, कधी घेऊ कधी नाही. हिच्या घरचा नेमका कापूस विकायला नेला होता आणि मालकाने सांगितलं, म्हणे काय आणायचं ते सांग. म्हणे काहीच नाही, म्हणे सगळ्या बायाला न काय, म्हणे नाही येताना घे म्हणे. ठीक आहे म्हणे, सांगितलं. चांगल्या बरोबर येताना घेऊन या म्हणे, चांगली मोठी घेऊन या म्हणे. ठीक आहे आणतो. आणि आणल्याच्या नंतर नथ घातली बाईनं. जशी नथ घातल्याबरोबर ते घरात थोडी राहणार. मस्त नवीन पातळ नेसलं,
घ्यायला पण विना घ्या बोलू नका कारण आपलं कसं आहे तुम्ही बोललो का मागून पण जाते आता घेतलं का बरोबर दिलवाले पण कोणी घेऊ नका अर्धा घंटा पकडून राहू द्या अर्धा घंटा घ्या नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 शिवलाल भगवान की जय। का सांग हा हाय जागेवर आहे असं सुंदर पातळ नसलं आता तेवढी महागाची नथ आणल्यावर बाईनं घरात कधी न तिच्याच पचनच नव्हती एकाएकी नथ घातले तिने सुंदर पातळ नेसलं नथ घातले निघाली बाहेर पाणी आणण्याकरता विहिरीवर आणि पाणी आणण्याकरता निघाल्याबरोबर आता हिला कोणी विचारणं झालं केवढ्याची नथ आणली कितीची नथ आणली केव्हा आणली पाणी भरणंही भरून गेलं पाण्यानं पण तिला विचारणं झालं पुन्हा भरण्यात उगाच तरी कचरा पडला म्हणून पाणी फेकून दिलं पुन्हा लगेच भरणं चालू झाली येलपडत बकेट टाकणं चालू झाली झटक्यानं नथ आली पाहिजे दिसली पाहिजे कोणी म्हणलं पाहिजे कितीचे आणले केव्हा आणले कोणी विचारलं आता विचारलं मग विचारलं कोणी विचारलं नाही तेवढ्या तिथं नेमकं कुत्र होत विहिरीच्या काठाला थंड हवा राहते तिने एवढा राग आला कचकीना कुत्रीच्या त्या कुत्र्यावर पाय देऊन गेली चेपटावर आणि ते कुत्र बोंबला लागलं त्या करत तिने वाटलं मला विचारताय म्हणे नथ कितीची आणली कवा आणली कवा आणली कवा म्हणजे त्याने आणली त्याने आणली हिला विचारे कोणी नाही हिला एवढा रागाला आता विचारण मग विचारण आता विचारण मग विचारण पण कोणी विचारणं झालं शेजारी जसं बरोबर खाली होती तिथं कडब्याचं गुळ होतं तिनं घरची माचीची डब्बी घेतली काही मागचा पुढचा विचार केला कडब्याचा गुळ त्याला पेटवून रागाला कोणी विचारलं नाही कडब्याचं गुळ पेटवल्याबरोबर मग पाहत बसली ते तिथंच लोक पुन्हा अरे धावा गाव पेटन गुडगुड पाणी घेऊन निघाले भिजवण्याकरता सारा गाव घेऊन गेला गुणगुण पाणी